नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज गणेश जयंती असल्यामुळे मी सर्वप्रथम गणपती बाप्पांना अभिषेक करून घेतलेला आहे। आपल्याला अथर्व शिष्य 1 वेळा किंवा 11 वेळा किंवा 21 वेळा म्हणून आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा होता। नंतर गणपती बाप्पांचा सुद्धा अभिषेक केला, नंतर महाराजांचा सुद्धा अभिषेक केला। पुरुष सूक्त म्हणून महाराजांचा सुद्धा छान प्रकारे अभिषेक केलेला आहे। गणेशाला विघ्नहर्ता का म्हणतात किंवा लोक गणेशाची पूजा का करतात? गणेशाला विघ्नहर्ता किंवा दैनंदिन जीवनातील सर्व समस्यांचे उत्तर म्हणून ओळखले जाते। तुमच्या लहान मुलासाठी प्रगत गणेश नाव निवडल्याने तुमच्या मुलास अनुकूल राहण्यास आणि प्रत्येक प्रसंगी विजयी राहण्यास मदत होते। लहान मुलांसाठी सध्याच्या सर्वात उल्लेखनीय आणि वाजवी गणेशाच्या नावांची रनडाऊन आहे, जी तुम्ही तुमच्या मुलाच्या नामकरण कार्यासाठी विचारात घेऊ शकता। भगवान शंकराच्या अष्टोत्तर शतनामावलीसह तुम्ही तुमच्या लाडक्या बाळाचे नाव सहजपणे निवडू शकता। मास्टर गणेश, ज्याला अन्यथा गणेश आणि गणपती म्हटले जाते, हा अत्यंत प्रिय हत्तीचा डोक्याचा हिंदू देव आहे। हिंदू लोककथेनुसार ते देवी पार्वती आणि भगवान शिव यांचे मूल आहे। चांगल्या सुरुवातीतील दैवी शक्ती म्हणून तो नेहमीचा मानला जातो। त्याला बुद्धिमत्ता आणि मनाची अनुमती देण्यास आणि अडथळे दूर करणारा देखील स्वीकारला जातो। गृहीत धरून तुम्ही भगवान गणेशाचे चाहते आहात आणि तुमच्या मुलाचे नाव त्यांच्या नावावर ठेवू इच्छित असाल, इथे काही निवड आहे आणि तुम्ही नक्कीच गणपतीचं नाव आपल्या बाळाचं ठेवू शकता। किंवा ज्या मुलाचं अभ्यासात प्रगती होत नाही किंवा त्याची अभ्यासात बुद्धी तल्लीन होत नाही, अशा मुलाने गणपती बाप्पाचं अथर्व शिष्याचं पठण केलं तर लवकरच त्याच्या अभ्यासामध्येही आणि सुसंस्कृतपणामध्ये संस्कारांमध्ये सुद्धा तितकीच छान अशी प्रगती होईल। रोज थोडे थोडे तरी नामस्मरण केल्या वाचून राहू नकोस। स्वामी पाहते तुला, नामस्मरण मात्र विसरू नकोस। तुझ्या वाटेत आडवे खूप येतील, पायात पाय घालून पडतील, त्यांना घाबरू नकोस। तुझं उभे राहणे सोडू नकोस। स्वामी पाहते तुला, नामस्मरण मात्र विसरू नकोस। तुझं कौतुक प्रत्येकाला इतकं रुचलेच असं नाही, कौतुकासाठी तुझं नाव सुचेलच असं नाही। तू मात्र इतरांचं कौतुक करण्यास खचू नकोस। स्वामी पाहते तुला, नामस्मरण मात्र विसरू नकोस। तुला सुद्धा मन आहे हे माहीत आहे मला, पण ब्रह्मांडाचा स्वामी असताना काय रे तुला कमी? इतरांना भरभरून देणं मात्र कधी सोडू नकोस। स्वामी पाहतोय तुला, तू नामस्मरण मात्र विसरू नकोस। रडावंसं वाटलं तेव्हा रडून मोकळा हो, कार्यासाठी लढावंसं वाटलं तेव्हा लढून मोकळा हो। रडण्यामध्ये मात्र तुझे कार्य विसरू नकोस। स्वामी पाहतोय तुला, नामस्मरण मात्र विसरू नकोस। तुझ्या कार्याचे कोणाला पुरावे द्यायची गरज नाही, कुणासाठी तुला कार्य सोडायची गरज नाही। सद्गुरू संकल्पासाठी पुढे चालणं तू सोडू नकोस। स्वामी तुझ्याच सोबत आहे हे मात्र तू विसरू नकोस। तर याच प्रकारे खूप असा छान असा संदेश होता, तो तुमच्या सर्वांसोबत मी शेअर केलेला आहे। आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा। ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा। ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक्स करा। तर अशा प्रकारे गणपती बाप्पांचा अभिषेक झाला, नंतर महाराजांचा सुद्धा मी अभिषेक करून घेतलेला आहे। पुरुष सूक्त, स्वामी स्तवन वाचून महाराजांचा छान प्रकारे अभिषेक झाला। त्याच्यानंतर गणपती बाप्पांना लाल फूल आणि दुर्वा व्हायच्या असतात, कारण आज गणपती बाप्पांचा गणेश जयंती असल्यामुळे वाढदिवस आहे आणि गणपती बाप्पांना चतुर्थीच्या दिवशी सुद्धा लाल फूल अर्पण करायचं असतं। आणि आज गणेश जयंती होती म्हणून मी छान असं जास्वंदीचं लाल फूल आणि दुर्वा आणल्या होत्या, त्यासुद्धा मी बाप्पांना अभिषेक झाल्याच्या नंतर अर्पण केलेले आहे। नंतर हे यंत्र श्रीयंत्र माझं दुसरं आहे, आधी दुसरं होतं। सो मी याच्याबद्दल तुम्हाला लवकरच नवीन ब्लॉग घेऊन येईल आणि नवीन माहितीसुद्धा सांगेल का ते कशा प्रकारे कोणत्या पूजेच्या साह्याने आपल्याला स्थापन करायचं आहे। तर मी त्याचीसुद्धा अभिषेक करून छान असं एक पांढरं फूल त्याला वाहून दिलं। नंतर सर्वच देवांचे अभिषेक झाले होते। महादेवाचा सुद्धा रुद्र म्हणून अभिषेक झालेला होता आणि रुद्राचं तीर्थ हे आपल्या शरीरासाठी तितकंच महत्त्वाचं सुद्धा असतं। तर रुद्र झाल्याच्या नंतर महादेवाला सुद्धा एक छान असं फूल वाहून दिलं आणि सर्वच देवांना फूल वगैरे वाहून धूपदीप ओवाळून घेतला।
त्यानंतर धूपदीप ओवाळून झाल्याच्यानंतर सुंदर अशी आरती झाली. सर्वच देवांची वगैरे आरती करून घेतली आणि नंतर पुढचं काम होतं म्हणजे स्वयंपाकाला लागणं. तर छान अशी देवपूजा झाल्याच्यानंतर मला स्वयंपाकाला लागायचं होतं. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त कमेंट्स करा. जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. छान अशी देवपूजा झाली आणि देवपूजा झाल्याच्यानंतर अगदी सुंदर वातावरण, घरामध्ये प्रसन्न असं वातावरण निर्माण होतं. किचनमध्ये आल्याच्यानंतर आधी असतो ब्रेकफास्टमध्ये जर तुम्ही हेवी ब्रेकफास्ट नाश्ता दिला खायला तर खूप छान असं म्हणजे संध्याकाळपर्यंत भूक लागत नाही. आणि जर ब्रेक त्यांचा दुपारीसुद्धा झाला तरी मला तेवढं टेन्शन नसतं. म्हणून मी त्यांना मुसळी दिली होती आणि मुसळीमध्ये 3 प्रकारचे मुसळीचे फ्लेवर्स आहेत. म्हणून आज चॉकलेटची मुसळी दिली आणि त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून दिलं. कारण मुसळी हाय प्रोटीन ब्रेकफास्ट आहे आणि दूधही आपल्या शरीरासाठी तितकंच महत्त्वाचं आहे. कारण दुधामध्ये कॅल्शियम असतात. आणि ते दिल्याच्यानंतर आहोंना आठवलं का आपल्याकडे स्ट्रॉबेरी आहे म्हणे फ्रीजमध्ये. सो स्ट्रॉबेरीची आठवण आली म्हणून मी त्याच्यामध्ये त्यांना स्ट्रॉबेरीसुद्धा मिक्स करून दिली होती. तर छान असं ते नाश्ता करत होते. तोपर्यंत मी इकडे लगेचच भोपळ्याचे थालीपीठ बनवायला घेतले. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुमच्याकडे भोपळ्याचे थालीपीठ कशा प्रकारे बनवतात ते सुद्धा मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. तर मी इथे 2 ते 3 मिरच्या, थोडेसे लसूण, थोडंसं आलं आणि धणे जिरं घेऊन त्यांची बारीक पेस्ट करून घेतली. नंतर आहोंनी मी जोपर्यंत देवपूजा केली तोपर्यंत आहोंनी मला छान असा दुधी भोपळा जो होता तो खिसून दिलेला होता. कारण मला भोपळ्याचे थालीपीठ करायचे होते. त्यांनी छान खिसून दिला. नंतर मी त्याला वॉश करून घेतला. त्याच्यातलं घाण पाणी काढून घेतलं आणि स्वच्छ करून त्याला ताटामध्ये घेतला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपलं गव्हाचं पीठ टाकलं आणि नंतर ती पेस्ट टाकून दिली मिरचीची पेस्ट टाकल्याच्यानंतर लगेचच थोडंसं मीठ टाकलं, हळद टाकली आणि थोडंसं मी बडीशोपसुद्धा टाकलेली होती. कारण बडीशोप जर आपण टाकली तर खूप छान अशी टेस्ट येते. नंतर जितकं त्याच्यामध्ये पीठ ॲब्झॉर्ब होईल त्याप्रमाणे तितकं पीठ घेऊन त्याला छान असं मळून घेतलं. मळून घेतल्याच्यानंतर लगेचच मी साईडला तव्यावर छान प्रकारे 4 ते 5 असे थालीपीठ करून घेतलेले आहे. आणि थालीपीठसुद्धा खूप छान आणि खमंग झाले होते. कारण भोपळा खानासुद्धा शरीरासाठी चांगला असतो म्हणून मी जास्त पीठ त्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब करत नाही. कारण आम्ही 2च लोक असल्यामुळे मला 4 ते 5 थालीपीठ लागत असतात. म्हणून जेवढ्या प्रमाणात आपल्याला क्वांटिटी लागेल तेवढ्याच प्रमाणात आपण तो आधी दुधी भोपळा किसून घ्यायचा आहे. किसून झाल्याच्यानंतर लगेचच मी छान असं थालीपीठ बनवून घेतले. आणि थालीपीठसोबत शेंगदाण्यांची आणि हिरव्या मिरचीची जी काही चटणी बनवली होती ती सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. चटणी आणि थालीपीठ कसे वाटले, आजची माझी पूजा कशी वाटली नक्कीच कमेंट्स करून सांगा. तर अशा प्रकारे टेस्टी असे छान आणि वरतून तेल लावून घेतलं ब्रशच्या साह्याने, जेणेकरून सर्वच पराठ्याला तेल लावता येईल अशा प्रकारे ब्रशने तेल लावून घेतलं आणि छान असे टेस्टी माझे थालीपीठ तयार झाले होते. कोणी तुमचा सन्मान करो अथवा ना करो, तुम्ही तुमचे कर्तव्य करीत राहा, चांगले काम करत राहा. नेहमी लक्षात ठेवा, करोडो लोक झोपत असतात म्हणून सूर्य आपला कधीही विचार बदलत नाही. सूर्योदय हा नेहमीप्रमाणेच त्याच टायमिंगला होत असतो. तुम्ही जागी आहेत का तुम्ही झोपला आहेत, तुम्ही तुमचे काय काम करत आहात किंवा तुमचे कर्म कसेही असू द्या, मात्र सूर्य त्याची वेळ बदलत नाही. कारण घड्याळाचा काटा हा कधीच किंवा घड्याळाची वेळ ही आपल्यासाठी कधीही थांबलेली नसते. तर अशा प्रकारे छानपैकी माझे थालीपीठ इथे झालेले होते, तेल लावून वगैरे व्यवस्थित. आणि नंतर मी लगेचच चटणीची तयारी करून घेतली. चटणीमध्ये मी 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या होत्या. कारण आम्ही थोडं फिक्कच खातो त्यासाठी छोट्या 2-3 मिरच्या घेतल्या, शेंगदाणे घेतले आणि नंतर थोडासा लसूण घेऊन छान अशी चटणी वाटून घेतली. कोथिंबीरसुद्धा घेतलेला आहे कारण कोथिंबीरने छान अशी चवसुद्धा येते चटणीला. कोथिंबीर घेतल्याच्यानंतर चटणी वाटून घेतली आणि नंतर जेवण करून घेतलं. तर ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओच्याद्वारे तुम्हाला नवीन नोटिफिकेशनच्याद्वारे तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तर अशा प्रकारे छान असा कोथिंबीर त्याच्यामध्ये घेऊन घेतलेला आहे. आणि कोथिंबीर मी अशा प्रकारे स्टोअर करून ठेवते टिश्यू पेपरमध्ये, जेणेकरून कोथिंबीर 8 ते 15 दिवस राहतो आणि तो खराबही होत नाही.
तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा हा ब्लॉग इथेच एंड करते. लवकरच भेटेल एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.